नुसत्या वासानेच खावीशी वाटणारी आज तुम्हाला मी पालक डाळ रेसिपी बनवून दाखवणार आहे। भाजी बनवण्याची पद्धत अगदी साधी आणि सोपी आहे। शिवाय ही रस्सा भाजी असल्यामुळे तुम्हाला वेगळं काही इथे बनवण्याची गरज लागणार नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही भाजी बनवण्यासाठी मी 1 कप चणा डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यानंतर चणा डाळीच्या डबल पाणी मी घेऊन ही डाळ कुकरमध्ये ठेवली आहे। आता ही शिजवायची आहे, तर त्यापूर्वी यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा तेल घालायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। तर मी 3 शिट्या काढलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता डाळ छान शिजलेली आहे, अगदी मऊ झालेली आहे। आता आपण भाजी करायला घेऊया। तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। लसणाच्या पाकळ्यामुळे भाजीला चव खूप छान लागते। 1 चमचा जिरं घातलं आहे, त्यानंतर हिंग पावडर थोडीशी घालायची आहे। गॅस मी मंदच ठेवलेला आहे। आता मिक्स करून घेऊया। आता मिक्स करून झाल्यावर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे। थोडी कढीपत्त्याची पानं सुद्धा घालूया। सगळं व्यवस्थित मिक्स करून कांदा चांगला तेलात परतवून घेऊया। कांदा आता चांगला मऊ झालेला आहे, छान गोल्डन कलर याला आलेला आहे। आता एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तो सुद्धा या तेलातच चांगला परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो चांगला मऊ होण्यासाठी 1 चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे। आपण मीठ नंतर घालणार नाही आहोत, तुम्ही टेस्ट करूनच यामध्ये मीठ घाला, कारण आपण चणा डाळीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं। आता मसाले घालूया। अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धणे जिरे पावडर घालून सगळा मसाला चांगला यातच मिक्स करून घ्यायचा आहे। तर हा मसाला चांगला परतवून झालेला आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली पालक घालायची आहे। पालक आणून स्वच्छ साफ करून त्यानंतर मी धुवून बारीक चिरलेला आहे। इथे मी 1 जुडी पालकचा वापर केलेला आहे। तुम्हाला जितकं जास्त बनवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही पालक घेऊ शकता। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर पालक आपला चांगला यामध्ये मऊ करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आधी सुरुवातीला पालकची क्वांटिटी किती होती आणि आता कमी झालेला आहे। आता गॅस मंदच ठेवलेला आहे। आपण चणा डाळ जी शिजवली होती ती डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे। जेवढं डाळीमध्ये पाणी होतं तेवढंच पाण्याचा वापर मी केलेला आहे। यामध्ये एक्स्ट्रा पाणी मी घातलेलं नाही। मिक्स करून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं मीडियम गॅसवर आपण ही भाजी शिजवून घेऊया। तर 10 मिनिटं झालेली आहे। भाजी छान शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आपली भाजी आता तयार झालेली आहे, पण अजून याला सुगंधित आणि टेस्टी बनवण्यासाठी आपण याला तडका म्हणजेच फोडणी देणार आहोत। तर इथे मी तडका पॅन म्हणजेच फोडणीचा पॅन ठेवलेला आहे। तेल घातलेलं आहे 2 चमचे, 1 चमचा राई, 1 चमचा जिरं घालायचं आहे। इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा बारीक करून घातलेल्या आहेत। हिंग पावडर थोडीशी घालूया। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। फोडणी चांगली गरम झाली की गॅस बंद करायचा आहे। यामध्ये एक लाल मिरची मी घातलेली आहे। मस्त कलर येण्यासाठी इथे मी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे। चांगली फोडणी चमच्याने परतवून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे। आता ही फोडणी या भाजीवर घालायची आहे। मस्त झणझणीत अशी आपली पालक डाळ तयार झालेली आहे। या भाजी पुढे तुम्हाला दुसरं काही खायची गरज सुद्धा लागणार नाही। ही भाजी तुम्ही चपाती भाकरी बरोबर भाताबरोबर खाऊ शकता। जर ही भाजी तुम्हाला टिफिनला न्यायची असेल तर थोडी सुकी भाजी म्हणजे पाण्याचा वापर इथे कमी करा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।